श्री स्वामी समर्थ सर्वताईंना शुभ सोमवार. दिवसाची सुरुवात ही सकाळी सकाळी बघा स्वयंपाकापासून झाली. तर सकाळी सकाळी बघा तेल नव्हतं म्हणून काल कसं अमावस्या होते. अमावस्याच्या दिवशी तेल आणायचं नसतं बघा, गोड तेल आणायचं नसतं म्हणून मी तेल आणलं नव्हतं. तर सकाळी सकाळी अनुष्काला जेवायचं होतं, बाकीचं काही नव्हतं. चपाती होती शिळी म्हणून ती म्हणली मम्मी मला तुकडे करून दे. तर ह्या तुकड्याला बघा आता कांदा पण नव्हता आणि लसूण पण नव्हता, पण जिरे मोहरीची फोडणी दिली आणि थोडंसं तूप टाकलं आणि तुपातच फोडणी दिली, जिरे मोहरीची फोडणी दिली तूप टाकून आणि तिला तुकडे केले, साधे आणि सिंपल केले. कसं माहिती आहे का, बाकीचं हे पाव ब्रेड हे खाण्यापेक्षा सध्याला असं भाजी भाकरीच खाल्लेलं चांगलं. तर बघा तिला तुकडे करून दिले आणि त्यानंतर मला करायची होती देवपूजा. काही स्वयंपाक होता, अर्धा स्वयंपाक आवरून घेतला आणि बाकीची मग म्हणलं अगोदर देवपूजा करून घ्यावी, कारण ती गेली शाळेत आणि मिस्टरही गेले आणि आदित्य पण कॉलेजला गेला, कारण तो 11 वाजता येणार होता. मग म्हणलं अगोदर पूजा करून घ्यावी आणि त्यानंतर परत पुन्हा मग स्वयंपाक करावा. तर बघा पूजेसाठी फुलं आज भरपूर होती. भरपूर म्हणलं तर काही ह्याची होती, कुंदाची होती आणि काही घरी पण लागली होती. तर फुलं घरी असले की कसं थोडीशी बी फुलं निघू द्या, 4 पण फुलं निघू द्या, पण घरची फुलं निघली की छानच वाटतं. आणि घरचे फुलं तोडून देवाला व्हायचं म्हणलं की खूप छान वाटतं बघा. स्वतः आपण हातानं लावलेली झाडं असतात ना, आणि त्या झाडाला फुलं लागली की मन खूप छान, मनाला खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं. मला तर खूप छान वाटतं, कारण मी स्वतः झाडं लावली आणि त्या झाडाची फुलं तोडून देवाला सप्ताह व्हायचं बसलाय. म्हणलं तर खूपच छान वाटतं. ज्ञानेश्वर पारायण. तर बघा गणपतीच्या मंदिरामध्ये अखंड हरिनाम ज्ञानेश्वर जप. अखंड हरिनाम जप सप्ताह चालू आहे. ज्ञानेश्वरीचं सप्ताह चालू आहे. ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे, म्हणजे सप्ताह चालू आहे. अखंड नाम जप सप्ताह चालू आहे. तर बघा फुलं तोडली, पूजा करून घेतली. आज आहे सोमवार, तर ही सोमवारची माझी पूजा आहे. आणि फुलं कुंदाची भरपूर होती, माझ्या मैत्रिणीच्या घरचे फुलं होते आणि बाकीची पण फुलं भरपूर निघाले होते. गुलाबाचे आणि शेवंतीची काही होती आणि काही असं ते गलांड्याची फुलं निघाली होती आणि काही कुंदाची होती. तर खूप छान असं पूजा वाटत होती. तर माता लक्ष्मी चरणी पण गुलाबाचं फुल वाहिलं, कुंचमोर वाहिलं आणि परडीची पण छान अशी पूजा करून घेतली. पूजा जर घरात झाली की प्रसन्न असं वाटतं बघा. धूपदीपाचा वास घरामध्ये दरवळायला लागला की वातावरण कसं पॉझिटिव्ह होतं, निगेटिव्हिटी निघून जाते आणि पॉझिटिव्ह वातावरण घरामध्ये निर्माण होत असतं. आणि त्यानंतर बघा देवपूजा झाली की वांग्याची भाजी करून घेतली, कारण आदित्य जेवायला येणार होता. तर तो आला होता. माझी छान अशी वांग्याची रस्साभाजी केली ती मी, कारण टिफिन द्यायचा नव्हता म्हणून रस्साभाजी केली ती, चपात्या केल्या आणि त्याला जेवायला दिलं. तर बघा मस्त असं माझे सकाळचं एवढं रुटीन होतं. देवपूजा, बाकीची कामं आणि स्वयंपाक साधा आणि सिंपल होता. तर असा माझा सोमवारचा दिवस होता. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.